मी काय कोणत्या पक्षातच नाही तर कसं आहे. तुम्ही राष्ट्रवादीत आहेत ना? नाही, आधी बर. मग आता तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आमदार सरोज सोनवणेच्या बंगल्यावर. काल पण राष्ट्रवादीचं काम केलं प्रेमाने, आता दादाचं काम करू आमच्या मनासाठी नाही दिलं. मग काय नक्की रुसले का मग तुम्ही इतकं मनासारखं काम केलं राष्ट्रवादी? रुसायचं काही कारण नाही. आता त्यांना मोठा नेता भेटला अतुल शेटला, जयराम शेटला, तर त्यांनी आमचं कोणतं ऐकलं नाही. तर काय काय सांगत होतात तुम्ही? म्हणत होता अतुल शेटना दुसरा नेता मिळाला. आता मोठे नेते भेटले त्यांना, वरती पश्चिम पट्ट्याचं नेतृत्व करायला देवराम शेट, ठीक आहे. ते आता ते मोठे आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काम करतील. आम्ही आलो आता इकडं. तसे आम्ही जुने शिवसैनिकच आहेत भाऊ, मुंबईपासून. भाऊच्या माध्यमातून आम्ही खरं राष्ट्रवादीमध्ये आलो, वल्लभ शेठच्या काळामध्ये. आणि भाऊ चांगलं काम करत होतो, आम्ही त्यांच्यावर राहिलो. आता चुकीच्या ठिकाणी नेतृत्व जाते म्हणून आम्ही निर्णय बदलावा लागला. आम्ही परत मूळ जागेत येतो. पुन्हा मूळ जागेत. मूळ जागेत आम्ही शिवसैनिकच मुंबईपासून. पण आता कोण कोण प्रवेश करते? काय कोण करते हे नाही माहिती, पण मी आलो. मी काय आता स्वेच्छेने आलोय माझ्या. तुम्ही स्वेच्छेने आले? हो. काय तुमच्या गावामध्ये परिस्थिती नाही? गाव 100% होईल. बुत नाही लागणार आमच्या गावामध्ये. कोणाचा? वन मॅन शो अशी धनुष्याचा बुत लागेल, एकच. धनुष्याचा? ओके. कोणत्याच पक्ष राष्ट्रवादीचा भूत नाही. आता तर राष्ट्रवादी दोन्ही एकत्र झालं.